नमस्कार, मी गायत्री. आज आम्ही ब्रिटिश कोलंबियामधल्या जॉन्सन लेकला चाललो होतो. जॉन्सन लेक एक बँफमध्ये पण आहे, अल्बर्टा प्रोव्हिन्समधल्या. पण जे ब्रिटिश कोलंबियामध्ये आहे ते इतकं सुंदर आहे. जाताना हे जंगल लागलं जे ॲडम्स लेकला लागून आहे आणि ते पूर्ण जळालं होतं 2023मध्ये. सगळी झाडं जळून गेली होती. सगळे लोक आमच्या सिटीमध्ये आले होते राहण्यासाठी. सॅल्मन आर्मपासून हे जॉन्सन लेक 94 किलोमीटर होतं आणि 10 किलोमीटर राहिलं होतं तेव्हापासून कच्चा रस्ता लागला होता. कारण हे इतकं जंगलामध्ये आहे, असं घाटामध्ये आलो आहे असं वाटतं. वरती डोंगरावर इतकी थंडी असती, पाण्याचा बर्फ झाला होता. आम्ही 10 किलोमीटर कसं तरी पोचलो आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यावर तिथलं निसर्ग बघितल्यानंतर इतकं भारी वाटलं. कारण इतकं शुद्ध पाणी इतक्या जवळून मी कधीच पाहिलं नव्हतं. इतकं स्वच्छ होतं ते पाणी, खालचे दगडी क्लिअर दिसत होती. असं वाटत होतं काचेतून आपण खाली बघतोय. आणि इथं हा पिकनिक स्पॉट आहे. लोक इथं कॅम्पिंगसाठी येत असतात, पहाटे येतात. इथं ओव्हरनाईट कॅम्पिंग अलाउड नाही आणि जर इथं पार्टीज करायच्या असतील तर वेगळी फी आहे. मला माहीत नव्हतं की इथल्या पाण्यात खाली उतरू शकतो, नाहीतर मी अजून एक्स्ट्रा कपडे आणले असती. इथं फिरायला यायचं, इथं बार्बेक्यू करायचं काहीच ठरलं नव्हतं. कारण वेनसडेपासून माझी जॉईनिंग होती. वेनसडेला माझा ओरिएंटेशन डे होता आणि लगेच थर्सडेला कशी सुट्टी मागायची. पण मी मागितली आणि त्यांनी दिली पण आणि म्हटले फ्रायडेपासून जॉईन हो. म्हणून इथं अचानक आलो. आणि कोळसे पण आम्ही एका फ्रेंडकडून मागवले होते, विकत नाही घेतले. कारण एका दिवसासाठी कशाला घ्यायचे असं वाटलं. आणि हे जे होतं ते विकत आणलं होतं. हा असा भुशासारखं आहे, भुशांच्या वडी आहे का सुकलेल्या गवताची वडी आहे माहिती नाही, पण ती फायर लावण्यासाठी वापरतात. आम्ही इतके आत गेलो होतो, तिथं थोडी पण रेंज नसती. ते बार्बेक्यू कसं लावतात ते पण आम्हाला माहीत नव्हतं. यूट्यूबवर बघण्याची सोय नव्हती आणि आम्ही आधी व्हिडिओ डाउनलोड पण करून ठेवले नव्हते. आपल्या मनानेच कसं तरी आग लावायचा प्रयत्न करत होतो. आणि इतकी हवा होती तिथं की ते आग पण लागत नव्हती. ते कोळशांना विस्तू पण होत नव्हता, त्याचा काहीच होत नव्हतं. मग मी आपली व्हिडिओ काढायला गेले. आणि असं नाही आहे की लेकच्या एकाच बाजूला बघण्यासाठी आहे. इथं थोड्या थोड्या अंतरावर असे स्पॉट्स बनवलेले आहेत की एकाच ठिकाणी गर्दी नाही होणार. लोक वेगवेगळ्या स्पॉट्सला जाऊन फोटो काढू शकतात. आणि ह्या पिशवीमध्ये आम्ही सगळं आणलं होतं, टिश्यू पेपर, ग्लास, चमचे, डिश आणि पिशव्या, जो कचरा होईल तो घेऊन जाण्यासाठी. कशानेच पेटत नव्हतं ते. मग आम्ही जे टीम हॉर्टन्समध्ये आम्ही कॉफी घेतली होती त्याचे कप टाकले त्याच्यामध्ये. मी बघितलं होतं एकदा गावाला की प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्यानंतर पेटतं म्हणून. तर मग आम्ही ते प्लास्टिकचे कप सगळे टाकले. आणि इथं असे 12 बेंचेस आहेत आणि त्याच्यासमोर शेकोटी करायला पण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे दुसरं जंगलामध्ये आग नाही लागावी, त्यातच आपण शेकोटी पेटवायची, तिथंच बसायचं. आणि तिथं झाल्यानंतर आपल्याला ती शेकोटी विझून पण जायची असती. ती कशी मी तुम्हाला शेवटी दाखवते. आल्यानंतर बरोबर मध्येच त्यांनी बोर्ड लावला होता वेगवेगळ्या पार्टीजच्या फीजचा. ओव्हरनाईट राहायचं असेल तर परमिशन लागते आणि त्याची फी पण भरावी लागते. आणि त्याचा चेकआउट टाईम दुपारचे 12 वाजता आहे. म्हणजे पूर्ण रात्रभर आपण इथं कॅम्पिंग करू शकतो आणि दुपारचे 12 वाजता इथून जायचं असतं. त्यांचा इथं अटेंडंट पण असतो, पण आम्हाला काही दिसला नाही. कारण आम्ही आलो त्यावेळेस इथं 4 लोक होती. त्यांची ट्रक पण होती, पण ते आम्ही आल्यानंतर निघून गेले. लय प्रयत्न केल्यानंतर आम्ही आग लावण्यात सफल झालो आणि पटकन त्याच्यामध्ये लाकडं टाकून घेतली म्हणजे ती आग विझावी नाही आणि त्याचा चांगला विस्तू तयार व्हावा. कारण आम्हाला इतकी भूक लागली होती आणि आमचे 1.5-2 तास गेले असतील ती आग लावण्यात, कारण तिथं लयच हवा होती. इथं वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनचे पक्षीसुद्धा होते. आणि हे चिकन आम्ही रात्रीच मॅरिनेट करून ठेवलं होतं.
चिकन तंदुरीची रेसिपी आणि चिकन तंदुरी करण्यासाठी चिकन कसं मॅरिनेट करतात, त्यात कोणते मसाले जातात, या सगळ्याची रेसिपी मी माझ्या एका आधीच्या व्हिडिओमध्ये पण पोस्ट केली आहे, जे चिकन तंदुरी इन एअर फ्रायर आहे. तुम्ही कमी तेलामध्ये चिकन तंदुरी इतकी मस्त बनवू शकता. ती रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. हे जे चिकन आहे ते कोळशावर भाजल्यामुळं त्याची इतकी भारी टेस्ट येत होती, पूर्ण स्मोकी फ्लेवर झाला होता आणि आपण हॉटेलमध्ये जे तंदुरी चिकन खातो सेम तसं लागत होतं. त्याच्यापेक्षा भारी लागत होतं, कारण आम्ही हे रात्रभर मॅरिनेट केलं होतं आणि त्याचा ज्यूस इतका मस्त होता, पूर्ण ज्युसी होते ते. वरतून स्मोकी होते, आतून ज्युसी होते. घरून आम्ही 9 वाजता निघालो होतो आणि येताना आम्ही फक्त टीम हॉर्टन्समधून कॉफी घेतली होती, म्हणून इतकी भूक लागली होती. 12:30 वाजता आमचे हे करून झालं सगळं आणि मग आम्ही हे खायला घेतलं. आम्ही पुदिन्याची चटणीसुद्धा बनवून आणली होती. कॅनेडियन लोकांना लय येड असतं बाहेर असं फिरायला जायचं, कॅम्पिंगला जायचं, ट्रेकिंग, हायकिंग, कायाकिंग हे सगळं करायला जायचं. आणि हे सगळं फक्त ते समरमध्येच करू शकतात, कारण विंटरमध्ये 4 महिने घरात बसतात, जास्त बाहेर पडत नाही. म्हणून समरमध्ये जेवढं फिरता येईल, जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं करतात हे लोक. शेवटी आम्ही अशी आग विझवली, जोवर त्याचा धूर संपत नाही तोवर त्याच्यावर पाणी टाकत होतो. लेकमधलंच पाणी टाकलं आणि थोडे व्हिडिओ फोटोज काढले. थोडे नाही, जरा जास्तच काढले, कारण आम्ही परत इथं येऊ असं वाटत नाही, कारण एकदा एका ठिकाणी आल्यानंतर परत येऊ नाही वाटत. पुढच्या वेळेस कदाचित वेगळ्या ठिकाणी जाऊ कॅम्पिंग करायला किंवा बार्बेक्यू करायला. यावेळेस आमच्यासोबत जास्त लोक नव्हती, कारण खूप लोकांना सुट्टी भेटली नाही, बिझी होते. कारण आम्ही मधीच थर्सडेला आलो, वीकडेला आलो, वीकेंडला आलो, तर सगळे जॉईन होऊ शकतात. आणि असा अनुभव घेण्यासाठी सगळे लोक सोबतच पाहिजे, कारण सगळे आपल्या घरापासून, फॅमिलीपासून लांब राहतात. मग अशा छोट्या छोट्या पिकनिक्समुळं सगळ्यांना भेटता येतं. तिथून निघाल्यानंतर आम्ही एका दुसऱ्या स्पॉटवर गेलो. जॉन्सन लेकचाच भाग होता तो, पण वेगळ्या ठिकाणी होता आणि मधल्या अंतरापर्यंत पाण्यामध्ये तिथं एक ब्रिज होता जो अर्ध्यावरच जात होता. मग तिथं जाऊन फोटो काढले. कॅनडामध्ये ब्रिटिश कोलंबियाला ब्युटिफुल ब्रिटिश कोलंबिया यासाठीच म्हणतात, कारण खरंच इतकं सुंदर आहे ब्रिटिश कोलंबिया. इथं जास्त लोक नसल्यामुळं आणि मोठ्या सिटीज कमी असल्यामुळं इथलं सौंदर्य त्यांनी जपून ठेवलंय. आम्हाला जाताना इथं गाया पण दिसल्या. आम्ही कॅम्पलूप्सला चाललो होतो आणि आम्हाला एक दुसरा रोड भेटला, ज्या रोडने आम्ही कधीच गेलो नव्हतो. त्या रस्त्याला सगळीच गावं होती, एक पण सिटी नव्हती आणि सगळ्यांच्या घराबाहेर गाया घोडे होते आणि सगळ्या गाया माझ्याकडे बघत होत्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.